आम्ही पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव येथील कृषी कन्या आज मोहिती वस्ती राशीन येथे गांडूळ खत कसे बनवावे याबद्दल प्रकल्प घेत आहोत. तर सुरू करूयात. यामध्ये आपण हे 50 लिटर पाणी घेतलंय आणि त्यात आपण 20 किलो शेण टाकलेलं आहे. ते मिक्स केलंय चांगलं आणि आता ते आपण ह्या वाळलेल्या पालापाचोळ्यामध्ये टाकत आहोत, मिक्स करत आहोत चांगल्या प्रकारे. प्रत्येक पिकाला जर वापर केला प्रत्येक टायमाला तर एक नंबर पिकं येतात. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आज आपण पाहणार आहोत की गांडूळ खत कसं बनवायचं हे सगळं समजून घ्या. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हा की आजकाल काय झालंय की सेंद्रिय शेतीला जास्त बाजार असतो आणि जर तुम्ही हे खत जर तयार केलं आणि गोणीमध्ये भरून ठेवलं, तुमची मका असेल, मिरची असेल, फळबाग असेल, तुम्ही डायरेक्ट वंजळून टाकू शकता. तर आपण गांडूळ खत बनवण्यासाठी प्रथमतः हे एक बेड घेतलेला आहे, त्यात आपण माती टाकली आहे. ती माती आपण 1 ते 2 इंच टाकलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण गांडूळ खत वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो, ज्यामध्ये ढिगारा पद्धत, खड्डा पद्धत याही असतात. व आपण जो इथे बनवत आहोत ज्यामध्ये आपण आयता बेड आणलेला आहोत, हा बेड आपल्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या डायमेन्शनचा आपल्याला उपलब्ध आहे. आपण डायरेक्ट कृषी सेवा केंद्रात, दुकानातून किंवा ऑनलाईन माध्यमातून ह्याची खरेदी करू शकता. तर आपण जो बेड घेतलेला आहे त्याची लांबी ही 8 फुटाची, रुंदी 4 फुटाची व उंची ही 2 फुटाची आहे. या प्रकारचे वेगवेगळे बेड आपल्याला उपलब्ध आहेत. आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्याची खरेदी करू शकता. आणि आता आपण त्यात पालापाचोळ्यांचा भुसा आणि शेतातील राहिलेले अवशेष हे पण टाकून घेणार आहोत. ते पण आपण 5 ते 6 इंच एवढे टाकायचे आहे. तर तेच हे तेच आहे सगळं पालापाचोळा. अजून लागत. अजून भरपूर लागत. हा तिसरा थर आहे. हे अर्धवट कुजलेले शेणखत आपण वापरत आहोत व्हर्मी कंपोस्ट बनवण्यासाठी. हे वापरल्यामुळे जे व्हर्मी कंपोस्ट असतं ते आपलं लवकर तयार होतं म्हणून, आणि त्याची क्वालिटी पण चांगली असते म्हणून आपण अर्धवट कुजलेलं शेणखत यूज करतो. शेण ओढलं घ्यायचं की सुक? सुक्क अर्धवट कुजलेलं शेण घ्यायला पाहिजे. हे या प्रकारचे शेण घ्यायला ओढलं शेण पाहिजे. जर असेल तर काय होतं? तर त्याच्यामुळे उष्णता जास्त असते आणि गांडूळ मरू शकतात त्याच्यामुळे. तर यानंतर आपण हा तिसरा थर टाकलेला आहे, ज्यामध्ये आपण अर्धवट कुजलेलं शेण याचा वापर केलेला आहे. हाही थर आपण 2 ते 2.5 इंच एवढा टाकून घेतलेला आहे. तर ज्यावेळेस आपण गांडूळ खताची पिशवी भरणार आहे त्यावेळेस काळजी घ्यायची की खत जे वापरलं जाईल ते अर्धवट कुजलेलं असेल व त्यामध्ये ताज्या शेणाचा वापर करायचा नाही, ज्याने की यामध्ये बुरशीचा किंवा बॅक्टेरियाचा अटॅक होणार नाही व त्याच्यात जे ताज्या शेणात जे तणाचे बिया असतात त्यांची वाढ होणार नाही. त्या व्यतिरिक्त जे ताजं शेण असतं त्यात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं आणि ते गांडुळांच्या वाढीसाठी पोषक नसतं. त्यामुळे काळजी घ्यावी की अर्धवट कुजलेल्या शेणाचा वापर करावा, ज्याने गांडूळ खत प्रक्रिया अजून लवकर होईल व लवकर आपले गांडूळ खत तयार होईल. तर आपण ज्या प्रकारे आधी वाळलेले पानं आणि त्याच्यानंतर अर्धवट कुजलेले शेण घेतलेत, तसंच आपण परत तसेच थर घ्यायचे. त्याच्यानंतर आपण परत वाळलेले पानं आणि त्याच्यानंतर परत शेणखत घेणार आहोत जे कुजलेले असतात आणि इथपर्यंत ते भरून घ्यायचे आहे. 4 ते 5 इंच वरती जागा सोडायची. जर का आपण पूर्ण भरून घेतलं तर गांडूळ बाहेर जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे एवढे भरेपर्यंत तेच लेअर परत घेत जायचे. याच्यानंतर आता आपण स्लरी टाकणार. ही आता आपण स्लरी बनवलेली आहे. यामध्ये आपण हे 50 लिटर पाणी घेतलंय आणि त्यात आपण 20 किलो शेण टाकलेलं आहे. ते मिक्स केलंय चांगलं आणि आता ते आपण ह्या वाळलेल्या पालापाचोळ्यामध्ये टाकत आहोत, मिक्स करत आहोत चांगल्या प्रकारे. कधी टाकायचं? आता हे मिक्स झालं ना मग त्यात टाकायचं पुढची लेअर म्हणून. तर आता ही जी स्लरी आहे ती आपण त्यात टाकू राहिलं. आणि ही स्लरी आता आपण चांगल्या प्रकारे सगळीकडे टाकून घेणार आहोत समान रूपात. त्याच्यानंतर आता पुन्हा आपण
पाला 5 वेळा टाकणार आहोत. आता हा वाळलेल्या पाण्याचा हा 5व्या नंबरचा थर आहे, जो की आपण स्लरी नंतर टाकणार आहेत. तर आता हा अर्धवट कुजलेला शेणाचा थर आहे, जो आपण आता टाकतोय त्याच्यावर. ही आपली सगळ्यात लास्टची लेअर आहे. इथं इथे टाकायचं. तर हे आता आपले अशा प्रकारचे सगळे लेअर कम्प्लीट झालेले आहेत. यामध्ये त्याच्यानंतर आपण गांडूळ 2 ते 3 दिवसानंतर टाकणार आहोत. आणि गांडूळ टाकल्यानंतर दर 2 दिवसाला पाणी द्यायचं, आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं. याच्यात आपण या एका बेडला 500 गांडूळ सोडणार आहोत, जे की प्रजनन अवस्थेत आहेत. आणि आपण आवश्यकतेनुसार 60% मॉइश्चर टिकवण्यासाठी रोज पाण्याच्या झाऱ्याने त्याला आवश्यकतेनुसार पाणी देणार आहोत. आणि 2 ते 2.5 महिन्यानंतर आपले हे खत शेतात टाकण्यासाठी तयार होणार आहे. आणि या प्रकारे आपण गांडूळ खताचा वापर करून आपल्या शेत जमिनीतून सोन्यासारखे दुप्पट धान्य पिकवू शकतो. त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की रासायनिक खतांचा वापर न करता या प्रकारच्या सेंद्रिय खतांची निर्मिती करून आपण शेतामध्ये त्याचा वापर करावा. आज आपण येथे गांडूळ निर्मिती करत आहोत, त्याबद्दल काही घ्यावयाची काळजी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर सर्वप्रथम जागा कशी निवडावी. जागा ही आपल्याला सावलीचे ठिकाण किंवा वरती छत असणारे असे ठिकाण निवडावे, जेणेकरून आपल्याला हवा ही दमट व खेळतीशीर असेल. तसेच ह्या छतामुळे काय होतं तर पावसामुळे किंवा उन्हामुळे त्या बेडचं संरक्षण होतं. तसेच आपण जे खत घेणार आहोत ते शेणखत व कुजलेला पालापाचोळा हे 3:1 प्रपोर्शन मध्ये घ्यावे व बेडमध्ये टाकण्यापूर्वी ते 15 ते 20 दिवस कुजवून द्यावे. गांडुळांचे प्रिय खाद्य हे शेण असते. हे आपण घेतो ते ताजे घेऊ नये, तर अर्धवट कुजलेले घ्यावे. ताजे का घेऊ नये तर त्याच्यात उष्णता जास्त असते, त्यामुळे आपले गांडूळ हे मरू शकते व त्याच्या कुजण्यासाठी वेळ जास्त देखील लागतो. आणि प्रामुख्याने आपण कोंबडीची विष्ठा ही घेऊ नये, कारण त्याच्यात ऍसिडचे प्रमाण वगैरे जास्त असते आणि ते आपल्या गांडूळ खतासाठी म्हणजे पुरेशी चांगली नसते. तसेच आता आपण जे बेड बनवणार आहोत त्याच्यात 50 ते 60% हा ओलावा ठेवावा, जेणेकरून ते गांडूळ खताची निर्मिती चांगल्या प्रकारे होईल. आणि गांडुळांसाठी ओलावा हा पुरेसकर असतो. नंतर त्याचे टेम्परेचर तापमान हे 28 ते 30 डिग्री सेंटीग्रेड या दरम्यान ठेवावे. मग त्यासाठी आपण काय करतो तर जारीने किंवा पाईपने आपण त्या बेडवर पाणी घालावे. त्या आवश्यकतेनुसार किंवा उष्णतेप्रमाणे आपण त्याला पाणी घालतो. देशाची वाढती लोकसंख्या पाहता शेतकरी बांधवांना आपल्या शेतात खूप सारे जे आपण पिकं घेतो ते आपल्याला कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त पिके आपल्याला घ्यावी लागतात, जेणेकरून त्यांची पूर्तता आपल्या लोकसंख्येला होईल. पण आपण पाहतो की एवढी अधिकाधिक पिकं घेण्यात सोबत आपण खूप सारे रासायनिक खतं आपण त्यांच्यासाठी वापरत असतो. त्या रासायनिक खतांचा आपण एवढा वापर केला आहे, दीर्घकाळ वापर केला आहे की ज्याच्यामुळे जमिनीची सुपीकता ही खूप कमी झालेली आहे. आणि ती कमी सुपीक जमिनीमध्ये आपण आणखी धान्य घेतो, आणखी पिकं घेतो, त्याच्यामुळे त्याची सुपीकता आणखीही कमी होत चालली आहे. तर त्यासाठी सेंद्रिय शेती पद्धती ह्या आपण उपयोगात आणल्या पाहिजे. त्यापैकी गांडूळ खत हे खूप महत्वाचे ठरते. तर गांडूळ खताचे मी काही मुद्दे सांगणार आहेत की आपल्याला त्याची गरज का आहे. तर पहिला मुद्दा असा की गांडूळ खत हे त्याची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या अत्यंत सोयीस्कर असतात, आपल्याला लवकर भेटतात, लवकर आपल्या घरातही किंवा आजूबाजूला भेटतील. आणि त्यांची किंमत ही रासायनिक खतांच्या किमतीपेक्षाही खूप कमी असतात, त्यामुळे आपण त्यांना पॉकेट फ्रेंडली असे म्हणू शकतो. त्यानंतर जे गांडूळ खत आपण बनवतो, गांडूळ खतांनी बनलेल्या ज्या आपले पिकं आहेत किंवा धान्य वगैरे आहेत त्याची मार्केटमध्ये डिमांड खूप जास्त असते. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा हमी भाव बाजारात खूप चांगला भेटू शकतो. त्याची डिमांड खूप ठिकाणी असल्यामुळे त्याचा स्कोप आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप चांगला असतो. आणि त्यानंतरच सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच की गांडूळ खतामुळे शेताची जी जमिनीची सुपीकता असते ती वाढते. तर आपण रासायनिक खताच्या ऐवजी गांडूळ खताचा जो वापर करतो तर त्याचा फायदा काय नेमका. तर सर याचे बरेच फायदे आहेत. सर्वप्रथम आपण पाहतोय की निसर्गात रासायनिक खतामुळे निसर्गाची हानी होतीये. बऱ्याचदा आपण असं होतं की उत्पादन जास्त घेण्यासाठी
शेतामध्ये रासायनिक खताचा वापर करत जातो आणि बऱ्याचदा शेतकरी ते ग्रामीण ह्याच्यात सॉइल टेस्टिंग वगैरे करत नाहीत. तर बऱ्याचदा त्याचा प्रादुर्भाव असा होतो की रेसिड्युअल प्रॉब्लेम होतो. आपोआप सुपीकता वाढण्याऐवजी आपली शेती जी आहे नापीक होत जाते आणि तिचं उत्पादन क्षमता कमी होते. अच्छा. तर त्याच ठिकाणी जर आपण रासायनिक खताऐवजी गांडूळ खताचा वापर केला तर आपली जमिनीची पोत सुधारते. पोत म्हणजे टेक्स्चर, जे की आपल्या झाडांच्या मुळांच्या वाढीसाठी व त्यांच्या पोषणासाठी फार महत्वाचं असतं. आपण शेतामध्ये रासायनिक खताच्या ऐवजी जर आपल्या लागवडीच्या पूर्वी गांडूळ खताचा वापर केला तर आपली जी जमीन आहे ती भुसभुशीत होते व त्यामध्ये जे आवश्यक जीवाणू असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या वाढीसाठी ते पोषक असतात. गांडूळ खताचा वापर करण्याचा अजून एक उपयोग म्हणजे आपण शेतामध्ये गांडूळ खताचा वापर केल्यामुळे आपल्या शेताच्या मातीची जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती वाढते. त्याच्यामुळे बाष्पीभवन कमी होते व जमिनीची धूप कमी होते. त्यामुळे आपल्याला वारंवार पाणी देण्याचा खर्चही कमी होतो. अच्छा. आणि दुसरं म्हणजे गांडूळ खत बनवण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना ते परवडतं का नेमकं? हो, नक्कीच. आपण जो रेग्युलर रासायनिक खताचा वापर करतो त्या मानाने तर हे खूप परवडणार आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी, तो लहान असो ना ते मोठा असो. आपण गांडूळ खत बनवण्यासाठी ज्या सामग्रीचा वापर करतो त्यामध्ये आपण शेणाचा उपयोग करू शकतो, पालापाचोळ्याचा उपयोग करू शकतो. जे कुजलेलं सामान आहे आपल्याकडे म्हणजे आपल्या शेतात पडलेलं भुसा वगैरे असेल त्या सगळ्यांचा वापर करू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण घरातला जो ओला कचरा आहे त्याचाही वापर करू शकतो. त्यामुळे जे सामान आपण वापरतो ते सगळं आपल्याला आपल्या आजूबाजूलाच उपलब्ध होतं आणि फक्त खर्च होतो तो गांडुळांचाच. ते आपल्या कोणत्याही मार्केटमध्ये किंवा कृषी महाविद्यालय आहेत, कृषी युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे आपल्याला मिळून जातं. बरं. त्यांचा म्हणजे गांडुळांचा एकंदरीत खर्च किती येईल? गांडुळांचा सांगायला गेलं तर आपल्या इथे जवळच जी शेतकऱ्यांची पंढरी आहे ती म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तिथे गांडूळ खतावरती मोठा प्रकल्प आहे जिथून आपण सहजतेने गांडूळ उपलब्ध होऊ शकतात आपल्याला. तर तिथे 1 रुपयाला 1 असं गांडूळ मिळतं. कुठे लोकेशन? ते राऊरी. लोकेशन काय आहे ते गांडूळ जिथे मिळतं ते लोकेशन काय? तिथे कॅम्पस मध्ये डायरेक्टली तिथे गांडूळ खत प्रकल्प आहे, त्याचे इन्चार्ज मोठे सर आहेत, ते तिथे आपल्याला उपलब्ध होऊ जाईल. तर मंडळी, आताच आपण गांडूळ खत कसं बनवायचं आणि गांडूळ खताचे फायदे, त्याची गरज काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज आपल्या राशीन पंचकृषी मधील मोहिते वस्ती येथे ह्या मुलींनी कृषी जागृतता म्हणून किंवा कृषी जागरण म्हणून एक आज कार्यक्रम आपल्याला ह्या गांडूळ खताचे प्रोजेक्ट करून दावला. त्यांची प्रतीक्षा तुम्ही जर पाहिला, प्रत्येक त्या मुलींनी आपल्याला सांगितलं की बाबा सुरुवातीपासून काय करायचं. आधी फीडबॅकचं ते तुमचे टाकी आणायचे, ते कागद आणायचा, कागदामध्ये पहिल्या थराला माती टाकायची, नंतर पालापाचोळा टाकायचा, नंतर शेणाची स्लरी करायची, नंतर त्याच्यावरती पालापाचोळा टाकायचा, नंतर कुजलेलं शेणखत टाकायचं. हे सगळं समजून घ्या. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हा की आजकाल काय झालंय की सेंद्रिय शेतीला जास्त बाजार असतो आणि जर तुम्ही हे खत जर तयार केलं गोणीमध्ये भरून ठेवलं, तुमची मका असेल, मिरची असेल, फळबाग असेल, तुम्ही डायरेक्ट वंजळून टाकू शकता. आपण 1 बॅग आणतो आणि कुठंतरी 4 दाणे पडतात आणि त्या दाण्यावरती ते रासायनिक असतं, उलट त्यापेक्षा शेती काही पिकत नाही. पण हे जर तुम्ही खत 12 महिने जर हा एक तुम्ही वर्षाकाठी तुम्हाला कमीत कमी एका याच्यामधनं एका वर्षाला तुम्हाला 20 ते 25 टन खत मिळू शकतं. तर हे 25 टन खत जर तुम्ही प्रत्येक पिकाला जर वापर केला प्रत्येक टायमाला तर 1 नंबर पिकं येतात आणि तुमची शेती जमीनची सुपीकता वाढल्या जाईल. आणि सेंद्रिय शेतीचा या पिकावर सेंद्रिय शेतीने हे पीक आल्यामुळे त्याचा भाव वेगळा राहील आणि आपल्या गोरगरीब जनतेच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. म्हणून ह्यासाठी या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघणे आणि असेच नवीन नवीन जे प्रोजेक्ट ह्या मुली सांगतात, माती परीक्षण, गांडूळ खत, तुमचं ठिबक सिंचन, तर लहान मुलाच्या संदेशामधून तरुण शेतकऱ्यांनी, आता जुने शेतकरी नाही करू शकत हे, पण आता तरुण शेतकऱ्याचा युग आलेला आहे आणि तरुण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. गांडूळ खतापासून आपल्या शेतीचा पोत सुधारावा ही सगळ्या शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती. हा कार्यक्रम छान झाला, त्या मुलींचं अभिनंदन करतो. तसं आमच्या महेश लाहोर साहेबांनी सुद्धा व्हिडिओ छान केला, त्यांचं पण अभिनंदन मान करतो. आमचे शेतकरी हे सगळे मोहिते वस्तीला, गणेश मोहिते ग्राम रोजगार सेवक, हे बाकीचे सगळे शेतकरी, या सगळ्यांनी या प्रोजेक्टला साथ दिल्याबद्दल या सर्वांचं अभिनंदन. शाळेतली मुलं सुद्धा बघण्यासाठी आले
आणि ह्या मुलांचं सुद्धा काम आहे याला नियमितपणे पाणी टाकणे, नियमितपणे याचे देखरेख करणे. तर सगळ्यांच्या भल्यासाठी हा प्रोजेक्ट 1 नंबर आहे. एवढं बोलून माझे भाषण पुढे करतो. जय जवान, जय शेतकरी.